ब्लॉग पिढ्या घडवणारं एक व्यक्तिमत्व. डॉक्टर सुप्रिया अनिल गुगळे. गर्भसंस्कारापासून नव्वदीपर्यंत संस्कारांची अखंड शाळा. काही व्यक्ती आपल्या आयुष्यात येतात आणि नकळत आपल्या जगण्याची व्याख्याच बदलवून टाकतात. त्यांच्याकडे ज्ञान असतं, अनुभव असतो, पदव्या असतात, पण त्याहूनही मोठी गोष्ट त्यांच्या व्यक्तिमत्वात असते, ती म्हणजे माणसं घडवण्याची क्षमता. आजच्या काळात डॉक्टर अनेक आहेत, तज्ज्ञ अनेक आहेत, गर्भसंस्कार शिकवणाऱ्या संस्था आणि अभ्यासक्रमही अनेक आहेत. पण प्रत्येक डॉक्टर मनामनांवर संस्कार करणारा असतोच असं नाही. कारण औषध शरीराला स्पर्श करतं, संस्कार मात्र मनाला स्पर्श करतात. आणि मनाला स्पर्श करण्याचं सामर्थ्य फार थोड्या व्यक्तींमध्ये असतं. अशाच विलक्षण व्यक्तिमत्वाचं नाव म्हणजे डॉक्टर सुप्रिया अनिल गुगळे. PhD इन गर्भसंस्कार, MD आयुर्वेद, प्रसूतीतज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ असलेल्या डॉक्टर सुप्रिया मॅडम यांच्या मागे केवळ पदव्यांचा गौरव नाही, तर अनेक वर्षांचा अभ्यास, संशोधन, अनुभव आणि मातृत्वाविषयीची अतूट आस्था आहे. त्यांच्यासाठी गर्भसंस्कार हा केवळ अभ्यासाचा विषय नाही, तो एक जीवनदृष्टी आहे. गर्भातील बाळाशी संवाद कसा साधायचा, आईच्या विचारांचा आणि भावविश्वाचा गर्भावर कसा परिणाम होतो, आयुर्वेदाची दिनचर्या, सात्विक आहार, मंत्र, संगीत, प्रार्थना, सकारात्मक विचार आणि प्रेम यांचा गर्भाच्या सर्वांगीण विकासाशी असलेला संबंध ते अत्यंत अभ्यासपूर्ण, शास्त्रशुद्ध आणि प्रेमळ भाषेत समजावून सांगतात. अनेक माता आणि कुटुंबे त्यांच्या अनुभवातून सांगतात की या गर्भसंस्काराच्या प्रवासामुळे त्यांना गर्भावस्थेकडे अधिक सजग, शांत आणि सकारात्मक दृष्टीने पाहता आलं. अनेक जण आपल्या मुलांच्या संवेदनशीलतेबद्दल, शिकण्याच्या आवडीबद्दल आणि घरातील सकारात्मक वातावरणाबद्दल आनंदाने अनुभव व्यक्त करतात. हे अनुभव ऐकताना जाणवतं की इथे केवळ गर्भसंस्कार शिकवले जात नाहीत, तर भावी आई-वडिलांचं मन घडवलं जातं. पण माझ्या दृष्टीने त्यांच्या कार्याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य अजून वेगळंच आहे. त्या फक्त गर्भावर संस्कार करत नाही, त्या मनावर संस्कार करतात. आणि हे संस्कार वय पाहून होत नाही. त्यांचे ब्रह्ममुहूर्त, अक्षरधारा, सुखांती, शक्तिसाधना आणि इतर अनेक उपक्रम पाहिले की एक सुंदर चित्र उभं राहतं. तिथे 3-4 वर्षांची लहान मुलं असतात, शाळकरी विद्यार्थी असतात, किशोरवयीन मुलं असतात, जेनजीची तरुणाई असते, 20 ते 40 वयोगटातील युवक युवती असतात, गृहिणी, व्यावसायिक, पालक आणि 90पर्यंतचे ज्येष्ठ नागरिकही असतात. एकाच छताखाली वेगवेगळ्या पिढ्या, वेगवेगळे अनुभव, वेगवेगळे प्रश्न, पण संस्कारांचा धागा मात्र एकच. त्या शिकवतात संयम, सातत्य, कृतज्ञता, स्वतःवर प्रेम करणं, स्वतःवर काम करणं, न्यायाधीश न बनता समजून घेणं, प्रत्येकाच्या आनंदात आनंद मानणं, कामावर निष्ठा ठेवणं आणि स्वतःचं मन शांत ठेवणं. त्यांच्या प्रत्येक सत्रातून आयुर्वेदाची जीवनशैली, मूल्य, विचार आणि सजग जगण्याची दिशा मिळते. आजच्या डिजिटल युगात जिथे मोबाईल, सोशल मीडिया आणि सततचा ताण आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग बनला आहे, तिथे त्यांच्या कन्यारत्न म्हणजे डॉक्टर तन्वी गुगळे खाबिया, मानसोपचार तज्ज्ञ, MD सायकॅट्रिस्ट म्हणून मानसिक आरोग्य, भावनिक संतुलन, डिजिटल वेलनेस, डिजिटल डिटॉक्स याविषयी मार्गदर्शन करतात. आई आणि मुलगी मिळून शरीर, मन आणि विचार यांच्यातील सुंदर समतोल घडवण्याचं कार्य करत आहेत. काही दिवसांपूर्वी मला एका मैत्रिणीसोबत डॉक्टर सुप्रिया मॅम यांच्या क्लिनिकमध्ये जाण्याचा योग आला. वेटिंग एरियामध्ये माझ्या शेजारी एक महिला बसली होती. ती पहिल्यांदाच मॅमकडे आली होती. मी सहज विचारलं, तुम्ही आधीपासून मॅमच्या उपक्रमांमध्ये जोडलेला आहात का? ती हसली आणि म्हणाली, नाही,
मी फक्त माझ्या मैत्रिणीला भेटायला एकदा त्यांच्या हॉस्पिटलमध्ये आले होते. पण त्यांच्या हॉस्पिटलमध्ये पाऊल टाकल्याक्षणीच काहीतरी वेगळं जाणवलं. तिथली शांतता, प्रसन्नता, सकारात्मक ऊर्जा, स्पंदनं मनाला इतकी भावली की मी घरी जाऊन एकच निर्णय घेतला. माझ्या दुसऱ्या बाळाचा प्रवास मी इथूनच सुरू करणार. हे ऐकून मी काही क्षण शांत झाले, कारण त्या महिलेनं तिच्या पहिल्या गर्भावस्थेत दुसरीकडे गर्भसंस्कार केले होते. ती ध्यान, सकारात्मक विचार, प्रार्थना, होपोनोपोनो, अफर्मेशन, रेकी अशा अनेक आत्मविकासाच्या पद्धतींशी आधीपासून जोडलेली होती. तरीसुद्धा तिचं मन पुन्हा इथेच आलं. का? उत्तर कदाचित एका शब्दात आहे, ऊर्जा. काही ठिकाणी आपण सेवा पाहतो, काही ठिकाणी व्यवस्था पाहतो, काही ठिकाणी प्रसिद्धी, ब्रँड पाहतो, पण काही ठिकाणी आपल्याला मातृत्वाची स्पंदनं जाणवतात आणि तिथेच मन पुन्हा पुन्हा जातं. मला अनेकदा असं वाटतं, गर्भसंस्कार हा प्रवास लग्नानंतर किंवा गर्भधारणेनंतरच सुरू व्हायला हवा असं नाही. त्याही आधी जर एखादी तरुण मुलगी अशा संस्कारांच्या सहवासात आली तर ती फक्त भविष्यात चांगली आई होणार नाही, ती आधी एक संवेदनशील, संतुलित, सजग, मूल्याधिष्ठित व्यक्ती बनेल. आणि अशाच व्यक्ती सुंदर कुटुंब घडवतात, सुंदर समाज घडवतात, सुंदर पिढ्या घडवतात. डॉक्टर सुप्रिया अनिल गुगळे मॅम यांच्याकडे पाहिलं की मला डॉक्टर कमी आणि संस्काराचं जिवंत विद्यापीठ अधिक दिसतं. गर्भातील बाळापासून लहान मुलांपर्यंत, तरुणाईपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत एका आयुष्याचा प्रत्येक टप्पा जपणारी, मनाला स्पर्श करणारी आणि माणूस घडवण्याचा ध्यास घेतलेली एक विलक्षण स्त्री आहे. आजच्या काळात यशस्वी लोक अनेक भेटतात, पैसा कमावणारेही भेटतात, पण पिढ्या घडवणारी माणसं फार थोडी भेटतात. माझ्यासाठी डॉक्टर सुप्रिया अनिल गुगळे या अशाच दुर्मिळ व्यक्तिमत्वांपैकी एक आहेत. कारण त्या फक्त बाळांच्या जन्मप्रवासात सहभागी होत नाहीत, त्या मातृत्वाला दिशा देतात, कुटुंबांना संस्कार देतात, मनामनांमध्ये मूल्यांची बीजं पेरतात आणि पुढच्या पिढीच्या उज्ज्वल भविष्याचा पाया रचतात. गर्भसंस्कारापासून नव्वदीपर्यंत संस्काराची अखंड शाळा भरवणाऱ्या, धगधगत्या मातृत्वाचा, ममतेचा, ज्ञानाचा, सकारात्मक ऊर्जेचा, निरपेक्ष निरागस प्रेमाचा झरा असलेल्या डॉक्टर सुप्रिया अनिल गुगळे मॅम यांना मनःपूर्वक प्रणाम. प्रणाली शिवाजी आव्हाड. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. ब्लॉग आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, कमेंट करा. कमेंटमध्ये तुमच्या गर्भसंस्काराचा सुप्रिया मॅमसोबतचा अनुभव नक्की शेअर करा. कारण असा मातृत्वाचा झरा असलेला अशी गर्भसंस्कार शाळा ही कानाकोपऱ्यात पोहोचवणं ही आपली माणूस म्हणून, एक नागरिक म्हणून जबाबदारी आहे, कर्तव्य आहे. तुमचा भरभरून प्रतिसाद, प्रतिक्रिया ब्लॉग लिहिण्यास नक्कीच नेहमीच मला प्रेरणा देत असतं. मनापासून धन्यवाद. प्रणाली शिवकमल आव्हाड.